कौन जिम्मेदार है? काय म्हणाले यांच्या त्या पोरापासून धोका आहे माझ्या. नाटक झालंय. सगळे अटक झाले. हा नाही ह्याच्यातलं नाबालिक कोण आहे? ते साहिल हिमेश नाबालक आहे. त्याचं नाव घरी त्यानंच घात केला. घरी त्यांना आला पहिलं ती पण सुटणार आहे म्हणाले साहेब. कायदा काय त्यांच्या बापाच्या घरचा आहे. ते मित्र आहेत त्यांचे. हे समोर कॅमेरे आहेत साहेब. टाकलत होते इथं काय जेवायला वाढलंय का म्हणे. महाभारत आता. ते सहज होते तिथं. आम्ही धमक्या देत होते सर. नाव काय? मधातून धमकी देऊ लागला. आम्ही म्हटलं आम्हाला समोर आणल्याशिवाय आम्ही गोळीला हात बोलू नका रे. हा जो हिमेश आहे हाच बाल गुन्हेगार आहे तोच आहे ना. आणि तो मुठीवर ताव देऊन धमकी देत होता. ते म्हणजे हे गुन्हा झाल्याच्या FIR झाल्याच्या नंतर मग पोलिसांनी परत दुसरा FIR केला की नाही धमकी झाल्यानंतर? मदत येऊन दिलं नाही सर आम्हाला. तर 10 मिनिटात तुम्ही बाहेर गेले तर बरे म्हणे. नाही तिथं काय जेवायला आणलं का म्हणे. आम्ही ओळखतात त्या पोलिसाला. मम्मी एक मिनिट मला बोलू दे सर. आम्ही जेव्हा घरी आलो सक्षमला आणलं नव्हतं त्या टायमाला. आम्ही घरी आलो मग हिला न्यायला ना टीम घेऊन आले. ते हिला न्यायला एकटीला न्यायला टीम घेऊन आले. त्याच्यामध्ये एकटे आणि आम्हाला काय बोलले मॅजिस्ट्रेट पुढे तिला गवाही द्यायची आहे. चल म्हणे. मग मी जबरदस्ती करून बरोबर माझ्याकडून बोलत इमोशनल होती. तिच्याकडे बघू पहिला मुद्दा इमोशनल होईल आणि त्यांचं ऐकेल आणि त्यांचा विरोध करणार नाही. म्हणजे विटनेस फोडण्याचा म्हणजे साक्ष तोडून टाकण्याचा तिसरा गुन्हा आहे आता. इच्छा होती की मी काहीतरी बनावं म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करा वगैरे आणि मी ते चालूही केलं होतं. आणि आता मार्क्सवर डिपेंड होतं की मी काय बनेल काय नाही. नेमकं तुला काय बोलत होती चर्चा तुमची? काही असं नाही बस त्याचा सपोर्ट होता मला पूर्णपणे. आणि माझी पण इच्छा असं होती की मी काहीतरी बनवून त्याचे सर्व काही स्वप्न पूर्ण करावे. भेटेल काय चर्चा व्हायची तुमच्याशी? जेव्हा पण मला भेटायचा बोलायचा आचल अभ्यासाकडे लक्ष दे ग. माझ्याकडे नको. मी कुठे जाणार नाही तुला सोडून. लग्न ते करणार होतो आम्ही. त्याचा बर्थडे झाल्यानंतर आज त्याचा बर्थडे. आता आम्ही काही दिवसामध्ये जाणारच होतो. म्हणली होती त्याला तेव्हा चल म्हणून. पण ते मला बोलला की मी तुझ्या पप्पांची खूप रिस्पेक्ट करतो आणि मी तुला कुठे असं घेऊन नाही जाऊ शकत. त्यांना विचारून त्यांना म्हणून आपण लग्न करू. कुठे जाणार होतं बर्थडेचं? नाशिकला. बर्थडेचं नाही बर्थडे नंतर जाणार होतो. लग्न करणार होतो आम्ही. कुठे? नाशिक. ते माहिती नाही पण त्यांना नेणार होता मला. 3 वर्षात तुम्ही बर्थडे साजरा केला का त्याचा तुझा? आतापर्यंत कधी आम्ही बर्थडेच्या दिवशी भेटलो नाही. आमच्या म्हणजे बर्थडे झाल्याच्या नंतरच भेटायचो कारण घरच्यांना त्याची पण बर्थडे माहिती होती आणि ते माझ्या पिछावरच राहायचे म्हणजे लक्ष देऊन राहायचे माझ्यावर. आणि अशा 2 वर्षामध्ये तर मी घराबाहेर सुद्धा निघाली नव्हते. माझ्या घरचे मला फोन सुद्धा देत नव्हते जास्त मला. मी असं जसंही माझ्या हातात फोन आला मी त्याला मेसेज करायची, कॉल करायचे. जेव्हा पण असं मेसेज कॉल करताना बघितलं घरच्यांनी तेव्हा मग ते मला त्रास द्यायचे. सक्षमच्या बाहेर काही काय बोलायचे. त्याला मारून टाकतो, असं करतो तसं करतो. आज त्याचा वाढदिवस आहे. तू काय स्वप्न बघितली होती आजच्या वाढदिवस कसा साजरा करायचा काय नाही? त्याचा वाढदिवस आम्ही साजरा करणार नव्हतो कारण की मी त्याला बोलली होती की नांदेडमध्ये राहू नकोस. कारण माझे भाऊ कसं त्याच्यासोबत मित्रता केली होती माझ्या भावांनी. तर ते कधीही येऊन केकमध्ये काही मिक्स वगैरे करून त्याला दिलं तर मी काय केलं असतं. त्याच्यासाठी मी त्याला बोलली होती की इथे राहू नको. आपण तुझा बर्थडे नंतर साजरा करू दोघे जण. आणि तो बोलला ठीक आहे चल तू म्हणशील तसं करतो. आणि तो जाणार होता बर्थडेच्या 1 दिवस अगोदर. कुठे? म्हणजे बाहेर गावी जाणार होता. मला बोलला होता चल सांगतो तुला नंतर कन्फर्म नाही म्हणून. पण सक्षमची आणि तुमची कशी मैत्री झाली? 2022 मध्ये तो माझ्या गल्लीत आला होता. तिथून मग आम्ही एकमेकांना पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी माझ्याशी मैत्री करण्यासाठी मला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता.
आणि मी पण त्याला बोलली. मग असंच हळूहळू हे मित्रताचं रूपांतर प्रेमात झाले. मग काही दिवसांनी माझ्या घरच्यांना कळालं की म्हणजे मी त्याला बोलते, आमचे असे प्रेमसंबंध आहेत वगैरे. त्यानंतर घरच्यांनी मला बोलले की म्हणजे तो जयभीमाला आहे, आपण हिंदू आहोत, असं नाही चालणार. तर एके दिवशी माझ्या पप्पांनी त्याला सुद्धा बोलले, तुला जर माझ्या मुलीशी लग्न करायचं असणार, तुला आमचा धर्म स्वीकारावा लागेल. आणि तो माझ्या प्रेमात एवढा वेडा झालेला की ते हे सर्व गोष्टी करण्यासाठी तयार झालेला होता. माझ्या घरच्यांनी त्याला एवढा विश्वास पटवून दिला की म्हणजे तेच त्यांचा जावई आहे आणि त्यांनी आमचं लग्न लावून देतील. पण शेवटी त्यांनी आम्हाला धोका दिला. आता सक्षम नाही तर करावंच लागेल मला. शिक्षण करून सक्षमची इच्छा होती ना, त्याची इच्छा पूर्ण करा. करेल.